नमस्कार, माझं श्यामराव कोंडे. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी अळगोण नाथावरती आलो आणि अळगोण नाथावरती तुम्हाला व्हिडिओ काही दाखवणार. ठीक आहे, दर्शन पूर्ण करू. अळगोण नाथावरती आलो आपण जाणाऱ्यावरती दर्शन करण्यासाठी. अळगोण संस्थान अंतर्गतमध्ये हे मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे बघा, पूर्ण दिसते तुम्हाला मंदिर बघा, दिसते तुम्हाला. आणि अजून पूर्ण जंगल आहे, भरपूर बघण्यासाठी ठिकाण आहे. तुम्ही सुद्धा हे बघा, पूर्ण जंगलवर दिसते तुम्हाला, पूर्ण जंगल दिसते. दूरचा नजारा एकदम बढिया ठिकाण आहे. पावसाळ्यामध्ये वातावरण जंगल बडे जंगला दिसते तुम्हाला. आणि बघायला एकदम बडे ठिकाण आहे मंदिर अंतरजमध्ये. अंतरजच्या बाहेर गावल्या बघा, पूर्ण दिसते तुम्हाला. पूर्ण नजारावर दिसते, पाळपट्टीवर दिसते तुम्हाला नजारावर. एकदम ठिकाण मंदिर आहे. तुम्ही या मंदिरामध्ये या. आणि 5 गोटे थोडं लागतात एकावर एक. ते 5 वेळी पूर्ण इच्छा पूर्ण होती तुमची. हे मंदिर आहे छोटंसं बघा. कोणाची इच्छा असेल तुम्ही वर्गणी या ठिकाणी देऊ शकता. ठीक आहे, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. बघा मंदिर छोटंसं अळगोण नाथाचं. हे महाराज आहे तिथं अंदर आतून चाललो ना. आता अळगोण नाथा शंभू महादेव बसलेला आहे, नंदी बाबा आणि अळगोण नाथ महाराजच बसलेले आहे. तुम्हाला दिसतं याच्यामध्ये अळगोण नाथ महाराजच. भरपूर ठिकाण बघण्याचं ठिकाण आहे बघा. मंदिर अंदरचा पण परिसर बघून आलो मंदिरामधला. आणि खंडारी महाराज आहेत अध्यक्ष मंदिराचे. व्हिडिओ दिसतं खंडारी महाराज आहेत अध्यक्ष. मंदिराचे अध्यक्ष खंडारी महाराज. आणि होमसुद्धा होते, पेटवणार होते. आपण झालं नाही आपलं. महाराज आहेत संन्यासी योगी महाराज आहेत. आणि हे मंदिर आहे छोटंसं दिसतं मला व्हिडिओमध्ये बघा. तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये मंदिर. लायटिंग लागले मंदिर. हे महाराज आहे इथं संन्यासी लायटिंग लावत आहेत बघा. संन्यासी महाराज आहेत तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये बघा. दिसते बडे मंदिर आहे, बरे ठिकाण आहे. त्याची इच्छा पूर्ण करायची आहे. चालू केलं ना. तुमचं नाव सांगा. हरिदास संपत खंडारे या संस्थांचा अळगोण संस्थाचा अध्यक्ष आहे. पूर्ण माहिती बाबा स्वतः किती वर्ष काय कसं काय. संस्थांना ट्रस्ट करून 4 वर्ष आले. 1048 नंबर संस्थान रजिस्टर्ड नंबर. त्याला मंदिर जे आहे पुरातन मंदिर आहे. पुरातन म्हणजे पांडवकालीन मंदिर म्हणतात, पण म्हणजे 700-800 वर्ष म्हणा की त्या काळामधलं मंदिर आहे. इथं आता संजय भाऊ बगाडे यांनी बरीच मदत केली. इथं बोर घेतलं आहे. 360 फुटावर इथं पाणी लागलं आहे. झाडं वगैरे 500-700 झाडं लावली इथं. भरपूर जगदी झाली. आता भारती महाराज इथं आलेले आहेत. आज सप्ताह असतो दरवर्षी. गुढीपाडव्याच्या पहिल्याची काल असतो. 7 दिवस कीर्तन असतात, अन्नदान असते, पंक्ता असतात इथं. लोकांच्या इच्छापूर्ती म्हणजे विशेष म्हणजे इच्छापूर्ती मंदिर आहे. कुठली तुमची इच्छा असली इथं मनातल्या मनात देवाला सांगायचं. बाबागिरी कुठलीच नाही इथं. तुम्ही डायरेक्ट देवाशी संपर्क साधा आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो देवाला सांगा. आणि बाहेरून 5 दगड मांडून द्यायचे, त्याला निलगुरी म्हणतात. ते मांडलं ते जर पडली तर 3 दिवसामध्ये तुमचं कुठलंही काम असलं, कोर्टाचं असो, लग्नाचं असो, कोणतं नोकरी असो, ते तुम्ही मनातल्या मनात देवाला सांगा, बाहेर मांडून द्यायचं. आतापर्यंत बरेच लोक दररोज 200-300 लोक येतात दर्शनाला. इथं पहिले 25 वर्ष पहिले पायऱ्या केल्या त्या. आता 4 व्हीलरचा रस्ता केला, कच्चा रस्ता. आणि ते लागून मी जवळचे लावले त्याला. पण आमदार कुंडकर साहेबांनी पक्का रस्ता दिला, सिमेंटाचा रस्ता दिला. आता हे चिखलीवाले भक्त मंडळ आहे, त्यांनी आता 10 टीन टाकून दिली इथं. 1 लाख रुपये त्यांनी सामान आणलं. वरती जे आहेत ते जगताप म्हणून त्यांनी वर्गणी जमा करतात. आणि आता वर्गणी करून म्हणतात, पण गुजारा सामान आणलं त्यांनी. आता म्हणजे काल आजच टाकणं काम पुरं झालं. ते इथं फुलझाडे वगैरे पुष्कळ लावले. स्पेशल DP घेतली. संस्थांचा विशेष म्हणजे उत्पन्न काही नाही. बगाडे साहेब जे आहे त्यांनी बरीच मदत केली. बोर्डच्या वेळेस त्यांनी पैसे दिले. आता इथे कुठ्यासाठी 11,000 रुपये दिले. बोधे साहेब आहेत इथे चिखलीचे आमदार बोधे भाऊ, त्यांनी 21,000 रुपये दिले. त्याच्यानंतर तायडे पवार त्यांनी 51,000 रुपये दिले बोरला. म्हणजे अशी लोकवर्गणी चालू आहे. पहिले आम्ही कुठली वर्गणी निघाली, आता जो इथे येईल त्याच्या स्वतः म्हणाले आम्ही कुठं वर्गणीला वगैरे काही फरक नाही. संस्थांचा म्हणजे मागण्या आणि उत्पन्नाची बाब काहीच नाही. देवाजवळ जमीन वगैरे काहीच नाही. पुरातन स्थळ आहे. इथली माहिती अशी आहे. क दर्जासाठी रस्ता टाकलेला आहे. तो बहुतेक ऑगस्टमध्ये होऊन जाईल. क दर्जा मिळाला बघा बघा बॉडीमध्ये आहे ते माहीत मंदिराची काही. हे अळगोण संस्थान फार पुरातन मंदिर आहे इथे. आणि या मंदिराची सर्व सेवा
आमचे महाराज हरिभक्त पारायण श्री महाराज करतात आणि त्यांनी मनोभावे हे सर्व फार मेहनतीने इथे सर्व उभं केलेलं आहे. आणि आता राम भारती हे गजानन भारती महाराज हे ते या सर्वांच्या सहकार्याने हे मंदिर चांगल्या प्रकारे डेव्हलप होत आहे आणि भाविकांना याचा चांगला लाभ होत आहे. रमेश भोटकर यांनी रमेश भोटकर हे सर्व आमचे सदस्यगण हे सर्वच इथे येऊन एकोप्याने काम करतात आणि भाविक भक्ताला लाभ होत आहे. भंडारा होत असतो. भंडारा वगैरे असतो. म्हणजे दिसायला एखादा कुठलाही भंडारा येतो. धर्मात बीज सुरू केली धर्मात बीज चांगला आहे आणि खूप सारे एकतर क दर्जा प्राप्त झाल्यानंतर आणखी वाढ ठीक आहे धन्यवाद सर जी मला माहिती दिली. महाराजांची माहिती देणार आहे आणि मला थोडीशी मंदिराची थोड़ी माहिती जुना ग्रंथ है. नवनाथ ग्रंथ के अंदर जो नवनाथ जो रहते थे उनमें एक अड़भंगीनाथ, जो अड़भंगीनाथ महात्मा ऐसे थे जैसा कुछ कर्म करना है तो सब उल्टा हो जाता था. उन्होंने 12 साल माथे के ऊपर घास का कठड़ी बांध के रहे थे, क्योंकि उनका प्रणय वैसा था कि जैसा जो बोले वैसा ही करे वो करने वाले हैं. और आज वो नवनाथ 84 सिद्धों में एक सिद्ध कहा जाते हैं. और इनकी 12 साल में तपोभूमि की स्थल में ये प्राचीन काल का मंदिर है. 5000 साल पुरातन मंदिर है ये आजकल का नहीं है. यहाँ पे मैं खाली 20 दिन हो गए पुराने यहाँ पे आने के बाद धुना मैया को जतन किया है. फिर उसके बाद सब कुछ जो कुछ मिल रहा है वो माता जी की कृपा और नाथ जी की कृपा से हो रहा है. बस ओम नमो नारायण. मंदिर आणि मंदिरामध्ये अंदर जाणार आपण बघा. आणि ते मंदिर जे आहे हळवंगनाथ मंदिर अंदर बढिया मंदिर आहे. जुनं पुराणं मंदिर आहे हे हळवंगनाथ महाराजात बघा तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये. आणि हे मंदिर जे आहे जुनं पुराण असलेलं मंदिर बढिया मंदिर आहे. जुनं पुराणं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये भरपूर लोक येतात दर्शन करण्यासाठी, इच्छा पूर्ण करण्यासाठी. तुम्ही सुद्धा येऊ शकता इथं. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलोसुद्धा करा. आणि अशी व्हिडिओ तुमच्या परत आणि हळवंगनाथ महाराजांचं अंदरचं पूर्ण सुंदर मंदिर दिसते. छोटंसं आहे पण जुनं पुराणं मंदिर आहे बघा तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये.